नाशिकच्या पवित्र तीर्थक्षेत्रात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपाकडून अतिक्रमण हटाव मोहीम जोरात सुरू आहे। मात्र या कारवाईमुळे पंचवटी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। पंचवटी, गंगाघाट आणि रामकुंड परिसरात नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडाकेबाज कारवाई करत अनेक लहान मोठी दुकानं हटवली। व्यावसायिकांचा आरोप आहे की कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता ही कारवाई करण्यात आली। नाशिक तीर्थक्षेत्रात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पंचवटी, गंगाघाट, रामकुंड परिसरात नाशिक महानगरपालिकेच्या पंचवटी अतिक्रमण विभागाकडून धडाकेबाज कारवाई करण्यात आली। रामकुंड व गंगाघाट परिसरातील अनेक लहान मोठ्या व्यावसायिकांची दुकानं कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता मनपाकडून हटवण्यात आली असल्याचा आरोप व्यावसायिकांकडून करण्यात आलाय। प्रशासनाच्या या कारवाईविरोधात पंचवटी परिसरातील व्यावसायिकांनी हातात फलक धरून मूकपणे गांधीगिरी पद्धतीने आपला रोष दर्शवला। गेल्या 50 ते 60 वर्षांपासून आम्ही या ठिकाणी व्यवसाय करतो। आमच्याकडे कोर्टाची कायदेशीर परवानगी देखील आहे, तरी देखील कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत स्थानिक प्रशासन ही कारवाई करण्यात केली असल्याचा आरोप यावेळी स्थानिक व्यावसायिकांनी केला आहे। नाशिक स्टार न्यूजसाठी सोनू अडके, नाशिक।